आता वय किती तुमचं? 78 संपणार, चालू होणार 78. बरं बरं. 78 चालू होणार. ओके, छान. अजून सगळी कामं व्यवस्थित स्वतः करताय? तर आहे की आता सगळं. केले की सगळं. परवा सगळं. आता 5-6 नंतर प्राधिकार पत्र आले, पेन्शन वाढवायचे आहे. हां हां. ते सगळे 10 लोकांचं काम करून बिलं दिलं. बिलं सगळं करून दिलं. ठीक आहे, ओके. तरी आपलं औषध चालू केल्यापासून काय काय फरक वाटला तुम्हाला? टोटल किती टक्के फरक वाटतो? टोटल फरक म्हणजे जवळ का नाही 60% फरक पडतो. ओके. कसा माहिती आहे का? हां हां. आधी कसं होतं, पचनक्रिया होत नव्हती. बरं. पुन्हा शौचाला साफ होत नव्हतं. शौचाला साफ व्हायला भूक वेळच्या वेळी लागायची, वेळच्या वेळी खायचं, पचनक्रिया काय अडचण नाही. ओके. हां हां हां. पुन्हा कामात कधी कंटाळा नाही. व्हेरी गुड. अजून सुद्धा कंटाळा नाही. परवा ती पाय दुखत असताना काय नाही, तरी पण ती सगळ्या लोकांची कामं करून दिली. ठीक आहे, ओके. ते बसून नाही. ओके, अजून काय फरक वाटला? दुसरं काय नाही बाकी. छान. हे एवढंच फक्त. छान, चालेल. आता मला तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिनचर्या कशी असते? काय काय वर्किंग असतं? कसं असतंय? सकाळी किती वाजता उठताय? सकाळी 5 वाजता उठतो. बरं. हां. 5:30 वाजता ओके. उठलं की आंघोळ करायची, हां. देवपूजा करायची, ओके. हां मग वाचन असते, हां हां. वाचन करायचं, हां हां. मग फिरायला जायचं. 1-अर्धा किलोमीटर काय गुलतो. बरं. मग त्यापर्यंत 2-4 फरक आहे. आता वय 78. 78 वयामध्ये एवढे सगळे कामं तुम्ही करताय, तब्येत एवढी चांगली, फिटनेस आहे. मी तुम्हाला काय म्हणजे एवढं तब्येत चांगली, फिटनेस राहण्याचं काय कारण वाटतंय? एवढ्या सगळ्या अनुभवातून तुमचं काय मत आहे? अहो, जवानी आल्यासारखं वाटतंय, म्हणजे आनंद वाटतोय. वा वा. ते सगळी मास्तर काय म्हणते, ते गुरुजी तुम्ही 100 वर्ष लागायला पाहिजे. बरं. ते म्हणते ते माझ्या हातात नाही, काय परमेश्वराच्या हातात. ओके. एवढं काम करून काल दिलं तर आज पूर्ण होऊन ते गेलं. छान छान. हां. मग त्यामुळे म्हणते विश्वास आहे मोठा लोकांचा तालुक्यात. तरी पण तुम्हाला काय सांगता येईल बाबा, की आपली तब्येत चांगली राहण्यासाठी लोकांना मेसेज काय द्यायचा तुम्हाला काय वाटतं? सांगतो की मी नेहमी सांगतो. मग मला म्हणते तुम्हाला गुरुजी आजारी कधीतरी एखाद्या वेळी पडला तर नाही, पडत पण नाही जा. ओके. मग काय तुम्ही कुठलं औषध घेता? मग सांगतो तुमचा. ओके. मग मला एक दोघं म्हणले तर आपण जाऊया. ओके. तर म्हणलं शनिवारी जायला पाहिजे. हां हां. जाऊन उपयोगाचं नाही, येणार आहे त्याला घेऊन या की, चालेल. ते म्हणते तुम्ही एवढी स्ट्रॉंग राहता, एवढे काम करता, आम्हाला आताच हात आलेला म्हणजे सही करा येत नाही. ओके. हां. नाही. छान छान. म्हणजे एवढी तब्येत चांगली तुम्ही ठेवली आहे. तुमचा रोजचा व्यायाम, खाणं पिणं व्यवस्थित सगळं. हां. लेखन पण लेखन पण आणि चांगलं. हात पण कापत. ओके, चांगले ही आहे. मोठे परमेश्वराची देणगी आहे. अक्षरमध्ये मोठ्या जरा गायशी ती ऑडिटर बघत बसली की 2 तास. ओके. इतकं या माणसानं 78 वय असताना एवढ्या माणसानं अक्षर अजून हात आलेत नाही, की पेनची रेग आलेत नाही. छान. मला म्हणजे शाबासकी वाटली. मला म्हणजे गुरुजी लय मोठे योगदान आहे तुमचं. म्हणले काय सुद्धा साधी 1 रुपयाने रुपये सुद्धा चूक सापडली नाही. बेस्ट बेस्ट. 10 एपीपी नाही जायचे करायचं तालुक्यात 460 लोकांची शिक्षक, प्रत्येकाची पेन्शन घेतलेली उतरायला. आणि ते कसं आहे, एका ओळीला आता ही वहीची 1 ओळ आहे का नाही, ते एका ओळीतच सगळं. ओके ओके. आणि ते बिल न घेता बिल आणायचं, बघायचं, त्यात ते नाही, बिल बघता ना. मला म्हणले बिल बघता तुम्ही घेताय म्हणजे काय म्हणले. आणि लोक नियम म्हणले, पेन्शनचा नियम कुठं काय आहे ते सगळं अॅक्युरेट तुमच्या डोक्यात आहे. आमचे लई गोष्टी तुमची योगदान. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट.